उंच माझा झोका, झुली उंच माझा झोका. सत्येंदुर्देन परसिंजयामि. चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, यमाय स्वाहा, यमदूताय स्वाहा, सर्वेभ्यः भूतेभ्यः स्वाहा. सत्येंदुर्देन परसिंजयामि. अन्नपतेनस्य नो देहि सुष्मिणः परप्रदातारम् ऊर्जं नो देहि द्विपदे चतुष्पदे अमृतोऽपि धानमसि. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. भाऊजी, कोशिंबीर वाढू का तुम्हाला थोडी? दह्यातली केली, तुम्हाला आवडते तशी. हो. लक्ष दिसत नाही आज जेवणात तुझं. गोऱ्या सोजिराचं तुलाही कळलेलं दिसतंय. गोरा सोजीर? आज आपल्या घरी गोरा सोजीर आला होता. चिरंजीव. गोपाळ, बरं झालं आलास. तू बैस, मी तुझंही पान वाढते. मला भूक नाहीये. सुनबाई, हल्ली आमच्या पंक्तीस बसणे योग्य वाटत नाही चिरंजीवास. काय कारण असावे तुम्हास ठाऊक असेलच. यमे, जा गोपाळ दादासाठी पाणी घेऊन जा. हल्ली आमच्या पंक्तीस नसतातच चिरंजीव. आम्ही तालुक्याला गेलो होतो तेव्हा तरी रोज वेळेवर घरी येत होते का? आपणाकडनं उत्तराची अपेक्षा नाहीच आहे. तुम्ही लेकराला पाठीशीच घालणार. आमच्या बहिणीलाच विचारतो, भागीरथी, ओ, आम्ही तालुक्याला गेलो होतो तेव्हा चिरंजीव वेळेवर घरी येत होते का? नेहमी वेळेवरच येतो अण्णा. आज अंमळ उशीर झालाय. बरे दादा, तुम्ही गोऱ्या सोजिराचे काय म्हणत होतात? हा, तो गोरा सोजीर आपल्या घरी आला होता. चांगला झोपाळ्यावर बसला होता. परंतु का? त्याचे आपल्याकडे काय काम? त्या सार्जंटाचे आपल्याकडे कसले काम? मीच घेऊन आले होते त्याला. त्या गोऱ्या सर्जंटास तू घेऊन आलीस घरी? कशासाठी? अरे दादा, आम्ही सगळे खेळत होतो. तिकडून ते सगळे जात होते. त्या सार्जंटाला ना खोकल्याची ढास लागली. त्याचा जीव अगदी कासावीस झाला होता. मला ते पाहावे ना, आणि ना दम्याचा त्रासही दिसत होता. म्हणून मी त्याला घरी आणले, औषध दिले आणि तो गेला. बस. वा, त्यांनी आमच्यावर अत्याचार करायचे आणि आपण त्यांना औषधे द्यायची. खासा न्याय हा. अरे दादा, पण तो मला आपल्या सगळ्यांसारखाच दिसला. अगदी माणसासारखा माणूस, फक्त गोरा आणि वेगळी भाषा बोलणारा. तू मला तत्वज्ञान शिकवू नकोस. ब्रिटिशांचं नाव घेतलेलंही खपत नाही मला. अहो, काय चालले आहे तुमचे? तिकडे मामांजीही गुस्सातच आहेत. जो तो तुम्हालाच बोल लावतो आहे. आणि तुम्ही माझ्या तोंडाकडे काय पाहत आहेत वंस? जा, जरा घरातली कामे करा. लग्नाचं वय उलटून चाललंय, तरी त्या कावेरी सोबत खेळतायत लगोरी आणि भातुकली. नारायणराव, झोपा आता लवकर. मी घेऊ का बाळाला? काही नको. अहो, ती म्हणते तर जरा वेळ घेऊ द्या तिला, खेळू द्या. तर
तर हे असे आपल्या लाडक्या कन्येचे प्रताप. यमे अहो योग्य स्थळाच्या शोधात आहेच मी, परंतु आता यमीच्या लग्नाची घाई करावयास हवी. तिला मुळे धाकच राहिलेला नाहीये कुणाचा. हिने दंगामस्ती करावी आणि सगळ्यांनी तिला पाठीशी घालावे. अण्णा, ही मनमानी सासरी चालणार नाही. फार जड जाईल बरे. गेली 3 वर्षे तुला ओरडून सांगतोय, यमीच्या लग्नाचे बघ, लग्नाचे बघ, पण आम्हाच विचारतो कोण? नाही दादा, तसे मनात आणू नका. चूक माझीच आहे. मीच मायेत अडकलो. अशी माया करत बसलास ना तर आयुष्यभर घरात बसवून ठेवावी लागेल यमीला. एकदा का वय सरले की तिला पत्करणारे कोण? म्हणजे आता यमीचं लग्न होणार नाही? झोप आली सोनूला. हल्ली रोजच उशिरा येणे होते. सगळ्यांच्या पंक्तीस बसणेही टाळले जाते. मामांजींच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. यासाठी सासूबाई मलाच टोकतात. मलाच तोंड द्यावे लागते सगळ्या सरबत्तीस. मग काय म्हणणे आहे आपले? म्हणणे इतकेच आहे की सासूबाईंनी प्रश्न विचारल्यावर आम्ही उत्तर काय द्यावे? मूग गिळून गप्प बसावं आपण. किती छान असतोस. झोपा आता, झोपा. दामले यमुनेस पाहावयास यावयाचे होते. अण्णांसोबत आले होते का? हो. मग काय झाले? व्हायचे काय? यमुना वंश खेळत होत्या कावेरी सोबत आणि आल्या नाचत नाचत समोरच्या दरवाजातून. आणि इथे दामले समोरच बसले होते ओसरीवर. मग मग काय झालाच तमाशा. दामले म्हणजे काही साधी असामी नव्हे. मामांजींची बरीक शोभा झाली हो. सासूबाईंना बोल लागला तो वेगळा, पण यमुना वंशांना त्याचे काही आहे का? यांचे भातुकली आणि लगोरी खेळणे सुरूच आहे. कधी होणारे लग्न परमेश्वरच जाणे. आहे. आमच्या पाहण्यात एक चांगला मुलगा आहे. मी उद्या अण्णांशी बोलतो. नारायणराव का रडतायत? चला झोपा. चिरंजीव जेवले का? हल्ली ते टाळतातच आहेत आम्हास. आता तुम्ही तेच करा. हल्ली आमच्या पंक्तीला नसतातच भाषा आहे. आधी येतातच उशिरा आणि मग काहीतरी सबब सांगून तोंड लपवून चोरासारखे निघून जातात खोलीत. अहो नाहीतर काय? एवढे तोंड लपवण्यासारखे आहे काय म्हणतो? अभक्ष भक्षण करीत नाहीत ना? एखादा खरोबा केलाय बाहेर? अहो काय बोलताय? आपलेच रक्त येते. असल्या वाकड्या वाट्याने कधीही चढणार नाही, खात्री आहे मला. हो, खात्री आम्ही सुद्धा बाळगूनच होतो. परंतु चिरंजीवांची लक्षणे आमच्या खात्रीस दुजोरा देणारी नाहीत. वेळीच सगळ्या गोष्टी स्पष्ट व्हावयास हव्यात. आम्हीच खडसून विचारले असते. परंतु आता एका मुलाचा बाप झाला आहे तो. म्हटले त्यांचा अपमान नको व्हायला आणि आमचाही नको, म्हणून मूग गिळून केवळ तुमच्या कानावर घालत आहोत. स्वतः शहानिशा करून घ्या
आणि काही वावगे आढळल्यास कोणालाही पाठीशी न घालता आणि भीडभाड न ठेवता आम्हाला सांगा, अन्यथा कोणाचीही काय करणार नाही. अहो अहो विनाकारण जीवास घोर का लावून घेताय तुम्ही? खरे सांगू, गोपाळच्या वागण्याची आम्हालाही काळजी वाटते, पण तो काही वावगे वागणार नाही याची खात्री आम्हाला. चिंता वाटते ते आपल्या यमीची. दामल्यांच्या हाती आयते कोलीतच मिळाले आहे. साऱ्या गणगोतात त्यांनी त्याची दवंडी पिटली नाही म्हणजे मिळवले. हे निमित्त साधून आपल्या घराण्याचा उद्धार करण्यात त्यांना मोठीच मौज वाटेल. यमुनेचे लग्न हा यक्षप्रश्नच व्हावयास लागला आहे. हो ना, खूप चिंता वाटते हो यमीची. दाजी केशव, दाजी केशव, आई बोलवतीये. दाजी उठ ना, आई बोलवतीये. दाजी गाड झोपलाय. केशव, केशव काय करतोयस? गणित सोडवतोय. गणित? हो, फार अवघड असं आहे आणि जर का सोडवता आलं नाही तर गुरुजी खूप रागावतात. हो हो. तू घाबरू नकोस हा, मी करीन तुला मदत. तुला काय माहिती तरी का? वारे वा, मग शाळेत घातलं नसलं ना तरी मी काय ढड्डगोळा नाहीये. आणि अण्णाही म्हणतात आमची यमी खूप हुशार आहे. हा, आली मोठी हुशार. मग दाखव हे गणित सोडवून. सांग सांग, दाखवतेस बघ मी हे गणित सोडवून. समज माझ्याकडे 5 पेरू होते, त्यातले 3 इकडे पडले आणि 2 इकडे पडले. मग माझ्याकडे किती उरले? म्हणजे? अगं समज माझ्याकडे 5 पेरू होते, त्यातले 3 मी दाजीला दिले आणि 2 वामनला दिले. मग माझ्याकडे किती उरले? काय रे केशव, तू दाजीला 3 पेरू दिले, वामनला पण 2 दिले, मला एकही पेरू दिला नाही. तसं नाही ग, गणितात. खोटं नको बोलूस तू, तुला पाप लागेल. तूच तर आता म्हणलास ना त्याला 3 पेरू दिले. अगं, ते त्याला 2 गणितातलं. दिले, तू मला एकही नाही दिला. अगं ते गणितातलं. खरे नाही तू दिले. खोटं नको बोलूस. थांब, मी दाजी करून तुझे पेरू आणते, म्हणजे तुझं गणितही सुटेल. दाजी, दाजी, दाजी उठ. दाजी उठ, उठ दाजी. अगं यमी कशाला उठवतेस? तू पहिले उठ आणि केशवाचे पेरू दे त्याला परत. दे लवकर त्याला पेरू. मी लहान आहे म्हणून तुम्ही दोघं मोठे मोठे स्वतःचे पेरू घेता, खाता आणि मला देत नाही. तू पहिले दे त्याला पेरू परत. अगं पण कसले पेरू? केशवने कधी दिले मला? तू खोटं बोलू नकोस हा, गणपती बाप्पा तुला शिक्षा करेल. हा, आणि जर त्यांनी ते पेरू गुरुजींना दिले नाहीत ना तर आहे ना गुरुजी त्याला ओरडतील. तू दे ना पेरू. काय आरडाओरडा चाललाय? झोपायला चल बरं. आत्या हे बघ ना ग, याच्याकडे 5 पेरू होते, याने 3 पेरू याला दिले, 2 पेरू स्वतःला ठेवले, मला एकही पेरू नाही दिला. तू थांब रे, तू थांब. अरे ऐक ना, मग काय झालं? मग आता याने जर त्याला 3 पेरू नाही ना परत दिले, गुरुजी त्याला मारतील. चौका यमुनेसाठी 2-3 चांगली स्थळे पाहण्यात आली आहेत. झुले
स्वयंभू शंभुरादित्यो पुष्कराक्षो महासुनः अनादिनिधरोधात् दाता धातुर्तमः प्रमेयो ऋषिकेश ओम सूर्याय नमः ओम भानवे नमः सासूर वाशिणीसारखे घोटाळत राहू नका. मनात असेल ते स्पष्ट बोला. निर्भीडपणे बोलण्यास आम्ही कधीच कसरत नाही. हो, आपला निर्भीडपणा अंमळ जास्तच होत चालला आहे आणि त्याचीच आम्हाला चिंता आहे. बोला बोला, काय बोलायचं असेल ते बोला. बऱ्याच दिवसांनी वडिलांना दर्शन दिले आहेत, तेव्हा तसेच काहीतरी महत्वाचे असणार. होय, दामल्यांबरोबर घडलेला प्रसंग कळला आम्हास. मग रागवू नका अण्णा. यमुनेच्या लग्नाबद्दल आपणास काळजी आहे याची खात्री आहे आम्हास, पण दामल्यांसारखा प्रसंग पुन्हा येणारच नाही. माझ्या माहितीत एक चांगला मुलगा आहे, श्रीपाद गोगटे. श्रीपाद गोगटे? रघुनाथराव गोगट्यांचे चिरंजीव? होय, मुलगा हुशार आहे, तरतरीत आहे. शिवाय तुमच्याशी विशेष स्नेह आहे की काय? होय अण्णा, तुम्ही म्हणत असाल तर मी बोलणी करतो, भेटीचेही ठरवतो. नाही, भेटीगाठींचे सोडा, सोयरीक तर दूरच. पण तुमच्याही भेटीगाठींना आळा घालता आला तर पहा. अण्णा, तो मुलगा श्रीपाद जहालांच्या बरोबर असतो असे पक्के कानावर आले आहे आमच्या. क्रांतिकारकांच्या चळवळीत जायचे म्हणजे दिव्यावर झेप घेणाऱ्या पाकोळी सारखे जिणे, क्षणाभराची चमक आणि साऱ्या आयुष्याची राख. हरी भाऊ जोशी. अगो बाई, उमा बहिणी, तुमच्या बहिणीच्या रुक्मिणीच्या सासऱ्यांचे टपाल आहे हो. हे काय इथे लिहिलंय ना, ची चौका यमुनेसाठी तुमच्या अपेक्षेप्रमाणे 2-3 चांगली स्थळे पाहण्यात आहेत. आपण तातडीने प्रत्यक्ष आलात तर त्या संबंधी पुढील निर्णय घेता येईल. मुलीचे वय लक्षात घेता आपण या विषयात अधिक विलंब करू नये असे आमचे मत आहे. असो, आपण सगळे क्षेम असाल अशी खात्री आहे. उमास म्हणावे, तुझी बहीण रुक्मिणी दिवस रात्र तुझी आठवण काढते हो. हे काय चाललंय? तेव्हापासून आपल्या घरात बायकांना लिहिणे वाचणे धार्जिणे नाही हे प्रत्येकाच ठाऊक आहे. मग पुन्हा आज ही अवदसा का आठवली तुला? हे काय चाललंय? भागीरथी, तुला पुन्हा अवदसा आठवली? मी म्हणतो, अक्षरे वाचण्याचे धाडसच कसे झाले तुझे? अहो, मीच म्हटले त्यांना जरा मजकूर वाचून दाखवा म्हणून. आपणही इथे नव्हतात, म्हटले काही महत्वाचे टपाल असले तर. तिची कड घेण्याची काही गरज नाहीये. सगळा इतिहास ठाऊक आहे ना तुम्हाला? ओरडा करावयास काय झाले? प्रत्यक्ष पहा. शिव 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 शिव, बुके शिकलीस आणि कपाळी वैधव्य आले. त्या पायी सासरच्यांनी माघारी घालवले तुला भागीरथी. तेव्हापासून आपल्या घरात बायकांना लिहिणे वाचणे धार्जिणे नाही हे प्रत्येकाच ठाऊक आहे. मग पुन्हा आज ही अवदसा का आठवली तुला? अहो, पुरे म्हणते मी आता. आधीच त्यांच्या जीवाला जन्मभराचा चटका लागलेला आहे. आता आणखीन बोलू नये. चूक माझी आहे, मी क्षमा मागते. आम्हाला आनंद होतोय का भागीरथीला बोलून? पण तिच्या या कृत्यामुळे पुन्हा कोणास दुःख भोगावे लागू नये एवढीच इच्छा आहे.
जे आपणास धारतीने नाही त्या वाटेत जावे कशाला? आणा ते टपाल इकडे. अरे बापरे, तातडीने पुण्यास निघावे असावे. काय झाले? हरिभाऊ जोशींचे टपाल आहे. यमुनेसाठी 3-4 स्थळे पाहिली आहेत त्यांनी. उत्तम. आपल्याला तातडीने निघावायच हवे. मी एकटाच जाईन म्हणतो. माझ्या पश्चात इथे कोणीतरी वडीलधारे माणूस हवे. मी परतल्यानंतर पुढचे बोलूच. वंस अहो, काही गरज नाहीये तुम्हाला माझे दोष स्वतःवर घ्यायची. फुटक्या कपाळानं आले ना मी माघारी. आता तुम्ही किती माया ओतलीत ना तरी ते पांढरेच राहणार बरे. भोगू दे मला, माझे भोग भोगू देत. बुक वाचावयास शिकले म्हणून वैधव्य आले ना मला. भोगते आता, भोगते. बुक वाचावयास शिकले म्हणून वैधव्य आले ना मला. भोगते